नमस्कार. मी प्राध्यापक डी मस्के, आंबेडकरी चळवळ आणि संविधानाचा अभ्यासक. मागच्या भागामध्ये आपण भारतीय संविधानाच्या दुसरा भाग की जो नागरिकत्वाच्या संदर्भात आहे त्याचा परिचय करून आपण घेतला होता. आता या भागामध्ये आपण भारतीय संविधानाने नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काचा आपण परिचय या तिसऱ्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. भारतीय संविधानाच्या कलम 12 ते 36 मधून आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. कलम 12 मधून मूलभूत हक्काची व्याख्या स्पष्ट केलेली आहे आणि कलम 13 हे महत्त्वाचं आहे. 13व्या कलमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या संविधानाच्या लागू होणाऱ्या दिवसापासून त्याच्या अगोदर जे कायदे आहेत, भारतीय संविधानाला विसंगत असणारे सर्व कायदे रद्द झालेले असतील. हे कलम 13 सांगते की भारतीय संविधानाला च्या विरोधात असणारे कायदे हे रद्द झालेले असतील. म्हणजे मनुस्मृती रद्द झाली. कलम 13 नुसार मनुस्मृती 26 जानेवारी 1950ला रद्द झाली. कलम 13 हे त्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे की भारतीय संविधानाचे विसंगत कायदे हे सगळे एका 13व्या कलमाने स्पष्टपणे रद्द केलेले आपल्याला दिसून येतात. पहिला मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क हे फार महत्त्वाचे आहेत. मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत. मूलभूत हक्क हे नकारात्मक असतात. शासनाने काय करू नये हे या मूलभूत हक्कामधून स्पष्ट केलेलं असतं. काय करू नये शासनाने आणि नागरिकांनी काय करावं असं या मूलभूत हक्कामधून स्पष्ट केलेलं असतं. पहिला मूलभूत आहे समतेचा मूलभूत हक्क. कलम 14 ते 18 मधून समतेचा मूलभूत हक्क आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे. त्यातलं कलम 14 आहे कायद्यापुढे समानता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर किंवा संविधान लागू होण्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये कायद्यापुढे सर्व लोक समान नव्हते. म्हणजे विषम कायदे होते. प्रत्येकाचे वेगळे कायदे होते. जाती धर्मावर आधारित कायदे होते आणि त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे की कलम 14 मधून आपल्याला समतेचा हक्क दिलेला आहे. कायद्यापुढे सर्व समान, सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेला असो, अशिक्षित असो, गर्भश्रीमंत असो, उच्चवर्णीय असो, कुठल्याही धर्माचा, जातीचा, कुठलाही असो, कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान. हे तत्त्व कलम 14 मधून आपल्याला आलेला दिसून येईल. कलम 15 आहे. कलम 15 आपल्याला स्पष्ट करतं की जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग, जन्मस्थान या कारणामुळे कोणत्याही व्यक्तीत भेदभाव केला जाणार नाही. हे कलम 15 सांगतं आपल्याला. काय सांगायचं बाबा, थोडक्यात प्रकरण मिटलं. नाहीतर नाही ते कुठं वाला काय केलंस तू? ते नाही का आपण नाना सांग गेलं पाय आबासाहेब आला म्हणून मिटलं प्रकरण. बरोबर आणि ते मिटल्यामुळं प्रकरण. अय ओंकार, हा दत्ता, अरे काय कुठं निघाला तू? अरे ते भंडारे सरांकडे चाललोय. ते पुढचं शिक्षणाचं काहीतरी बघावं लागेल ना, मग त्याच्यासाठी सरांचा सल्ला घेण्यासाठी चाललोय. बरं बरं, चांगलं आहे. तू का आता पुस्तकातला मोठा किडा झाला ओंकार. तू आमच्या गरीबाकडे कशा लक्ष देतो आणि शेती नाही बापू, तुमच्या मोस्तर ऐकू. बरं ते ठीक आहे. तुमचे चेहरे का बरं पडलेले आहेत? असं तोंडात कोणीतरी मारले सारखं. हे दत्ता, सांग बाबा ह्याला काय झाले. काय सांगा तुला ओंकार, त्या नानाच्या नादी लागून मी आणि बापू बेळपुरी पाणीपुरी खायला गेलो युपीवरच्या गाड्यावर. त्या बाह्यानं दिलं घाण पाणी. बरं, त्या पाण्यावर नाना भडकलं की विषय गेला धंदा पाण्यावर. तुला माहिती नाना स्वभाव कसा आहे. झालं नाना लागलं भांडायला. नाना भांडले की मीन बापू कशाला गप्प बसता. मग मीन बापू लागला भांडायला. त्याच्या संगी तुम्ही धराधरी शिवीगाळ झाली चालू. तेवढं तिथं आबासाहेब आलं. कुठाना वाढणार म्हणले की आबासाहेबांनी येऊन आम्हाला 4 गोष्टी समजावून सांगितल्या. तिथून पुढे आबासाहेब आम्हाला जाधव साहेबाकडे घेऊन गेलं. तुला तर माहित आहे जाधव साहेबाकडे गेले की शब्दाचा मार असतो. त्यांनी परत आमची बिन पाण्याचीच केली. पण काय गरज आहे दत्ता असं करायची?
आता ते त्यांच्या पोटापाण्यासाठी इथं येतात, त्यांचा व्यवसाय करतात, मग आपण जाऊन त्यांना धक्काबुक्की करणं, दमदाटी करणं चुकीचं आहे का नाही? नाही चुकीचं बरोबर आहे बाबू. आता आम्ही एक लहान आहेत, पण तुमच्या तरी लक्षात यायला पाहिजे. भारतीय संविधानाने सगळ्यांना स्वतंत्रपणे राहण्याचा, स्थलांतर करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण त्यांना असं दमदाटी करणं किंवा इथून निघून जावा असं त्यांना बोलू शकत नाही. हे फार चुकीचं आहे. अरे 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 त्या आबाने बी तीच सांगितलं, जाधव साहेब बी तीच सांगायला लागलेत, मग काढला का तुम्ही तीच सांगायला, त्यांचीच बाजू घ्यायला तुम्ही. रे बाबा चल आपलं बाबा. रानातली कामं जा करायची, तू, जा, चला जा. आपलं. सर, हो सर. कोण? ओंकार येऊ सर. ओंकार या. बस बस ओंकार, बस बस. थँक्यू सर. बर, काय नाही केलंस तू? आता MA शिक्षण झालंय सर माझं, तर पुढं PhD करायचं ठरवलंय, त्यासाठी मी आपल्याकडे आलोय सर. कोणत्या विषयावर करणार आहेस? सर मी संविधानावर PhD करायचं. संविधानावर? हो सर. अरे संविधान साधा विषय नाही. संविधान त्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. नाही सर, घेईन मी. दिवस राष्ट्र कष्ट करेन. कष्ट करावे लागतील तुला. आहे तुझी तयारी त्याच्यावर? हो सर आहे. मी प्रबंध वगैरे लिहीन, कष्टही घेईल तेवढा. ठीक आहे, ये उद्याच्याला आपण जाऊया. ठीक आहे. थँक्यू सर. नमस्कार नमस्कार. ते बोला. आपल्या गावचे आबासाहेब आणि नानासाहेब आले ते हा. ते तुम्हाला भेटायचं म्हणजे त्यांना पाठवू का आतमध्ये? चालेल चालेल पाठवा. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार बोला. मॅडम आपल्या गावाच्या वतीनं हा आपण संविधान दिंडी काढतोय 26 नोव्हेंबरला. बर बर. आणि त्या दिंडीमध्ये आपण सगळे स्टाफ, विद्यार्थी सर्व उपस्थित राहावं हे आम्ही आमंत्रण पत्रिका तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहेत. आणि तुम्ही सहमती दर्शवावी अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच. नाही, आम्ही रोजच परिपाठाच्या वेळेला राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधान, प्रतिज्ञा हे रोजच घेतो. आणि आमचे विद्यार्थी तोंडपाठ म्हणतायत आणि त्या दिंडीमध्ये आम्ही असाही उपक्रम घेतोच आहोत. तर शाळेच्या वतीनं म्हटल्यानंतर आमची शाळा सहभागी होणारच. आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडून हीच अपेक्षा होती मॅडम. येतात मॅडम, आम्हाला भरपूर पुढे काम आहे. सक्रिय सहभाग नक्कीच घेणार आहे, त्यात कुठलाच वाद. धन्यवाद मॅडम. ठीक आहे ठीक आहे. पाणी आणा रे. पाणी घ्या. चला मुलांनो, मध्ये नाश्त्याला. अरे 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 या 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 बस या. बसा. भंडारे सर, तब्येत वगैरे कशी आहे? व्यवस्थित. तुमचे? एकदम मस्त आहे. मी पण पाणी नको, आताच घेऊन आलोय मी. का बरे? सर, त्यात साखर होऊ नये म्हणून मी ती चहाच पित नाही. आरोग्यम धनसंपदा सांभाळली पाहिजे. तब्येत मात्र व्यवस्थित सांभाळली. हो सर, हो सर. तुमची पण तब्येत चांगलीच आहे. बर, काय नाही केलं? सर, काय सांगायचं तुम्हाला, माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून संविधान आणि शैक्षणिक हे डोक्यामध्ये घोळतंय. तरी म्हणलं काहीतरी ना काहीतरी काम घेऊन तुम्ही निश्चितच आला असायचं. असं तर येत नाही तुम्ही हो. इकडं. आणि काय झालं, सहज म्हणलं आपले मित्र भंडारे सर आहेत, त्यांचा जरा अभ्यास पण झालेला आहे. तुमचा विषय समाजशास्त्र, माझा विषय गणित. पण तुम्हाला जास्त माहिती असल्यामुळे मी तुमच्याकडं दुसरं देणार नाही. बरं, माझे 2-4 मुद्दे असे आहेत की एक पहिला मुद्दा असा आहे,
आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने ते तरतूद केलेली आहे? बरोबर, चांगला योग्य प्रश्न आहे. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. ज्या संख्या आहेत त्या संख्येच्या आधारावर जागा दिलेल्या आहेत की जेणेकरून हे शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत अशा लोकांची उन्नती होण्यासाठी. दुसरा मुद्दा जो आहे SC ST मायनॉरिटी आणि OBC याच्यासाठी काय तरतूद केलेली आहे? यांच्यासाठी देखील बाबासाहेबांनी घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे की जेणेकरून या लोकांची उन्नती व्हावी. एक काळ असा होता की छत्रपती शाहूराजांच्या काळामध्ये त्या काळामध्ये शाहूराजाने आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाच्या आधारावरच बाबासाहेबांनी घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे की जेणेकरून त्या वर्गाची उन्नती व्हावी. आणि उच्च शिक्षितसाठी त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे आणि ते स्कॉलरशिपच्या जोरावर ते पुढचं उच्च शिक्षण ते करू शकतात. आणि पुढचा प्रश्न असा आहे SC ST याच्यासाठीची शैक्षणिक धोरणामध्ये जे तरतुदी केलेल्या आहेत आणि सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीमध्ये आणि इतरमध्ये असा फरक का ठेवलेला आहे? एक काही समाज प्रगत झालेला होता, काही समाज अलिप्त झालेला होता, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता. त्याच्यासाठी त्यांनी एक आरक्षणाची सोय केलेली आहे आणि त्याही लोकांना आर्थिकदृष्ट्या जे आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे आहेत त्या लोकांसाठी सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी कुठल्याही जातीसाठी धर्मासाठी केलेलं नाही, हे केलं हे सर्व भारतीय लोकांसाठी करून ठेवलेलं आहे. सर शेवटचा एक प्रश्न विचारतो. हा. आपलं जे शालेय पोषण आहार आहे त्याच्यात काय तरतूद केलेली आहे? शालेय पोषण आहार असे त्याच्यामध्ये सर्वांना जेवण्यासाठी तिथे सुविधा केलेली आहे सर्वांसाठी. मग त्याच्यामध्ये दुपारचं मध्याह्न भोजन असेल, त्याच्यामध्ये शालेय पुस्तक असतील, दप्तर असेल, अशा पद्धतीची सुविधा शासनाने केलेली आहे. बघा बरं सर, इथं आलोन बरं झालं. मला किती व्यवस्थित आणि तुम्ही चांगली माहिती दिली. मित्रा, खरंच मित्र आल्यासारखं मला जरा समाधान वाटलं आहे. धन्यवाद. येऊ? प्रयत्न करत राहा. हो नक्की नक्की सर, नक्की सर. अरे गेले ना ते आबासाहेब गेले ना. चहा लगेचच गेले ते ते घेत पण नाहीत. ग्लास आपण दोघंच घेऊयात. सरांना माहिती हवी होती का? हो, आले होते ते संविधानाबद्दल विचारत होते, नागरिकत्वाबद्दल. दिली का मग? हो दिले माहिती. चहा लगेचच गेले पण ते घेत नाही चहा. शुगर वगैरे. आबा ओ आबा, या या. राम राम आबा. राम राम बाबा. काय भानगड? तुम्ही दोघे मिळून का नाही निघालो होतो इकडं, म्हणलं जाता जाता आबाकडे भेटू. परवा मिटिंगला जोरात झाली म्हणे. काय सांगायचं पत्रकार साहेब, मीटिंगला एवढी गर्दी होती, गावकरी, सुशिक्षित लोक, सगळीच लोक आली होती. तुम्हाला निरोप दिला तर तुम्ही कुठं कसली प्रेस कॉन्फरन्सला काय तर गेलं म्हणून मला समजलं. आमचा धंदाच आबा तसा आहे, कोणी बी बोलवलं पत्रकाराला की जावं लागतं, ठीक आहे. त्याच्यामुळे गेलतो. बरं आबा, आपल्या बार्शीच्या ग्रामस्थांनी संविधान दिन एकदम उत्साहात साजरा करायचं ठरवलंय बघा. हो ना, सगळ्यांनी मनावर घेतलाय तो विषय. अहो आबा, बार्शी तिथं सरशी कायमच आहे. अहो, भारतातील सगळ्यात प्रथम संविधान दिंडी सोहळा बार्शीतून सुरू झाला साहेब. पण काय पण म्हणा आबा, मला तर कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. का हो? अहो, काय सांगू आबा, पुण्याला मीटिंग लागली आहे आणि सोबत माझं व्याख्यान पण आहे, तर जातोय. तुम्हाला काय कमी जास्त आबा? पण असू द्या साहेब, आता एक काम करा तुम्ही. आता आपल्याला जी संविधान दिंडी काढणार आहे आपण, तर त्या संविधानाच्या प्रती काय आपल्याला पुण्यातनं मिळल्या तर बघा, आपल्या ओळखी खूप आहेत. बरं, मी काय करतो, पुण्यात बार्टी संस्थान आहे, तिथं कोण परिचयाचा ग्राहक बघतो आणि तिथून आपल्याला काही कमी किमतीमध्ये संविधानाच्या प्रती भेटल्या तर आपल्या आबांना पाठवून देतो. अहो मग तर काय लईच भारी झालं जाधव साहेब.
लय भारी कुठले दुग्ध शर्करा योगाचा आबा. या गोष्टीवर आता तुम्ही चहा घ्यायचा म्हणताय का सरबत घ्यायचाय? जीव शरबत आबा. आबा ते पण बर्फ टाकून. डबल बर्फ टाकून क्या बात आहे.